नमस्कार मित्रांनो, मुरुंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये मात्र आता आरोही मात्र त्या टेडीशी गप्पा करत असते आणि आता टेडीशी गप्पा करता करता ती मात्र आता तिचं नाव चिव ठेवते. आणि तेवढ्या तिथे रमा येते. रमा आता आरोहीला विचारते की काय ग आरोही, तू अजूनपर्यंत झोपलेली नाहीये का? त्यावरती आता आरोही नाही असं म्हणते. तर आता लगेच परत आरोही मात्र आता रमाला म्हणते की आई, हे बघा मी याचं नाव चिव ठेवलेलं आहे ग. तेव्हा तर रमा म्हणते की चिव? आणि आता लगेच चिव नाव म्हटल्यानंतर रमाला मात्र आता ह्या चंदाने सांगितलेलं आहे की रेवाता तांबटकर या दोघांनी मात्र जी काही मुलगी दत्तक घेतली होती तर तिचं नाव मात्र त्यांनी चिव ठेवले होते. आई, खरंच छान नाव आहे ना, असं आरोही पुन्हा विचारते. आणि विचारते की आई, मी तुला एक गोष्ट विचारू का ग? तर रमा म्हणते की हो, विचार ना. तर आता लगेच आरोही तिला विचारते, रेवा आंटीला मावशी म्हणू शकते का? तर रमा म्हणते की हो, तू म्हणू शकते, पण मला एक गोष्ट सांग बरं, तुला मावशी का म्हणावंसं वाटतं बरं? तेव्हा आरोही म्हणते की ती माझ्याशी छान वागते, छान बोलते. आणि आई, तुला माहितीये का, तिने खरंच मला तुझ्यासारखं अगदी मस्त हे गिफ्ट दिलेलं आहे, बघ ना किती छान आहे. मला एक गोष्ट सांग आई, अगं तू तिला अगोदरपासून ओळखतेस का ग? त्यावरती आता रमा म्हणते की हो, मी तिला अगोदरपासूनच ओळखते. तर आरोही विचारते की आई, पण मग तू तिच्याशी इतकं जास्त का बोलत नाही बरं? आणि मघाशी सुद्धा तू मला घेऊन आली, मग तुमची कट्टी वगैरे आहे का? भांडण वगैरे आहे का तुमचं काही? तू एक काम कर, तिला सॉरी बोल, सगळं काही ठीक होईल. आणि हे बघ, आपली जर चूक नसेल आणि आपण जर कोणाला सॉरी बोललं, आपलं नुकसान होत असतं, त्यालाच मात्रचा मोठेपणा म्हणतात. तेव्हा तर रमा म्हणते की अगं हे बघ आरू, ते इतकं सोपं नसतं. तेव्हा लगेच आरू म्हणते की डोंट वरी आई, सगळं काही सोपं असतं बाबा. आणि मी कधी कधी भांडतो आणि नंतर मात्र लगेच पुन्हा आता एकमेकांची मस्त छान अगदी आम्ही बोलायला तयार होतो. आम्ही दोघं आता एकमेकांना हक करतो की लगेच आता बोलायला तयार होतो, एकमेकांना मिठी मारतो आणि लगेच सर्व काही आमच्यातील भांडण वगैरे मिटते. मग तू सुद्धा रेवा मावशीची असंच कर, तिच्याशी असंच वाग, म्हणजे नक्की तुमच्या दोघीतील भांडण मिटेल आणि तुम्ही परत नव्याने एकत्र येताल. आणि हे बघ, रेवा मावशी आहे ना, ती खरंच खूप अगदी सॅड राहत असते. तिच्या मनात काहीतरी आहे की तू तिच्याशी बोलत नाही म्हणून. नक्की काहीतरी ती आपल्यापासून लपवते. प्लीज, ती खरंच खूप दुःखी राहतेस ग, नाराज असतेस. त्यावरती रमा विचारते की तुला तर तिच्याबद्दल खूप काही माहिती आहे ग. आरोही म्हणते की हो ना, मी तिची फ्रेंड आहे. आणि हे बघ आई, मी तिची बेस्ट फ्रेंड होऊ का? तेव्हा आता रमा खुश होत म्हणते की बाळा, तू कुणाचीही बेस्ट फ्रेंड होऊ शकते. तेव्हा आरोही आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते आणि त्या दोघेही टेढीला आता घट्ट अशी मिठी मारतात. आरोही खूपच खुश असते. तेव्हा आता रमासुद्धा टेडीच्या जवळ येते आणि विचार करते की आरोही मात्र रेवामध्ये जर असेच गुंतत गेली तर. त्यानंतर आता इकडे अभिषेक रेवाला फोन करतो आणि रेवा आता फोनवर अगदी त्याच्याशी बोलत असते. आता अभिषेक तिला म्हणतो की रेवा, तू माझ्यासाठी जे काही केलंस तर मी त्यासाठी मात्र तुला कसं थँक्यू म्हणू तेच मला नाही कळत. लास्ट म्हणजे तुझ्यामुळे मी किती मोकळा झालो त्या टेन्शनमधून, कारण त्या गुंडांची आणि आता त्या पैशाची, त्या कर्जाची माझ्यावर टांगती तलवार होती. त्यातून मी आता मोकळा झालो, मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि तू जे काही माझ्यासाठी केलेलं आहे खरंच मी नाही विसरू शकत आणि खरंच मला नाही वाटत की हे सर्व कोणी करू शकलं असतं. तर त्यावरती रेवा म्हणते की प्लीज अभिषेक, तू माझे आभार मानू नकोस. आणि मला तुला हे विचारायचं होतं, तू घरात हे कुणाला काही सांगितलेलं नाही का? तेव्हा आता अभि म्हणतो की तोच तर प्रॉब्लेम आहे. आणि हे बघ रेवा, मला घरातील सगळ्यांना हे सांगायचं आहे की खरंच तू किती बदलली आहेस, तू किती चांगली आहेस तर. आणि हे बघ रेवा, तुला ती खरंच चांगली एक संधी चालून आली होती त्या दिवशी मात्र सगळ्यांच्या नजरेतून आता अगदी बाहेर निघण्याची. आता सगळ्यांच्या नजरेत तू एक चांगलं आहे हे सिद्ध करण्याची संधी तुला मिळाली होती, पण तू माझा विचार केला. त्यावरती आता रेवा म्हणते की हे बघ नाही अभि. तेव्हा आता रेवा म्हणते की नाही अभि, अरे हे बघ, तू आता माझ्या इमेजचा विचार करू नको, परंतु तू जर घरच्यांसमोर आता हे सर्व तुझं माहिती झाले असते तर सगळेजण आता तुझ्यावर रागवले असते आणि आता ते मी सहन करू शकत नाही, कारण तुला सगळ्यांनी आता म्हणजे बोलले असते, सगळेजण तुझा अपमान केला असता. आणि रेवा म्हणते की अभिषेक, तुला कळतं का मी तुला काय म्हणणार आहे? तुला नक्की काय म्हणायचं आहे त्याबद्दल? तेव्हा आता अभि म्हणतो की ठीक आहे, तुझी जर इच्छाच नसेल तर मी आता घरच्यांची काहीच बोलणार नाही. हे बघ, माझ्याकडून जे काही करणं शक्य असेल तर ते मी सगळं करायला तयार आहे, बाकी काही नाही, परंतु तुझी बाजू मात्र घरच्यांसमोर अगदी मांडायला मी तयार आहे. मला ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी करत राहील, त्यासाठी प्रयत्न करेल, बाकी मात्र माझ्या हातामध्ये काही नाही. त्यावरती रेवा म्हणते की हे बघ, मी तुला दुसऱ्या गोष्टीसाठी नाही अडू शकत. त्यानंतर रेवा म्हणते की हे बघ, मला तुला हेच सांगायचे आहे की काही जरी झाले तरी सत्य बाहेर यायला नकोय आणि जर घरच्यांसमोर
घरच्यांसमोर हे सत्य तुला समजले तर मात्र ते तुला घरात राहण्यासाठी सुद्धा जागा नाही देणार अभिषेक. आणि हे असंच झालं तर याचा त्रास आहे तर तो मला खूप होईल. त्यानंतर रेवा त्याला सॉरी बोलते आणि गुड नाईट करून फोन ठेवते. त्यानंतर मात्र आता सकाळ झाल्यानंतर रमा ही आता तयार होत असते आणि ती आरशासमोर उभी राहून आपली केस वगैरे विंचरत असते. त्यावरती आता अक्षय तिच्या मागून येतो आणि तिला विचारतो की काय झालं रमा, काही विचार करतेस का? रमा म्हणते की कुठे नाही काही, सगळं काही नेहमीसारखंच आहे. त्यावरती आता अक्षय तिच्या समोर येऊन बसतो आणि म्हणतो की काहीतरी तू लपवतेस, सगळं काही नॉर्मल जर असतं तर टिकलीची जागा मात्र चुकली नसते. म्हणून तो आता रमाची जी टिकली वाकडी लागलेली आहे तर ती व्यवस्थित ठिकाणी लावतो. आणि तेव्हा आता रमा लगेच आता तिची सेफ्टी पिन शोधत असते. तेव्हा अक्षय तिला विचारतो की काय शोधतेस रमा? रमा म्हणते की सेफ्टी पिन पदराला लावण्याची. आणि रमाने पिन तर ऑलरेडी लावलेली असते. तर अक्षय म्हणतो की रमा, ऑलरेडी तो पदराला पिन लावलेली आहे तरी सुद्धा का विसरतेस? नक्की काहीतरी तुझ्या डोक्यामध्ये विचार सुरू आहेत. नक्की काय होतं बरं रमा? काहीतरी तू टाळतेस. तर आता रमा म्हणते की नाही अहो, उगाच कशाला मी का टाळेल तुम्हाला? तेव्हा आता अक्षय लगेच रमाचा हात धरतो आणि तो रमाला म्हणतो की हे बघ, मी माझ्याबद्दल नाही बोलत. मला माहिती आहे की तू नक्की काहीतरी माझ्यापासून काहीतरी विषय टाळतेस. मग एकदा माझ्यासमोर बैस आणि आता तो जो काही विषय आहे तर तो एकदाचा विषयाचं सूक्ष्मोक्ष लावून टाक. तू तर असं वागतेस की खरंच काही झालेलं नाही म्हणून. आणि तू कालचं सगळं काही विषय विसरलेली आहे का? त्यावर आता रमा म्हणते की हो, मी रेवाचा विषय टाळते. मी तुमच्याजवळ रेवाचा विषय नाही घेऊ शकत आणि मला माहिती आहे की मला तुम्हाला त्रास होऊन द्यायचा नाही. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ, मला त्रास होतो कारण मला तुझी काळजी वाटते. तेव्हा आता रमा म्हणते की हो, मला सगळं मान्य आहे. मला म्हणजे तुम्हाला माझी काळजी वगैरे वाटते आणि म्हणूनच मात्र मी खूप सांभाळून वागते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग मला एक गोष्ट सांग की तुला सांभाळण्यासाठी मग मी काय करू बरं? जर आता शांत राहा. तेव्हा आता रमा असं म्हटल्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, त्या रेवावर माझा विश्वास नाही आणि तो विषय सुद्धा मला नकोय. तेव्हा आता अक्षय पुन्हा विचार करतो आणि रमाला विचारतो की आपलंच सगळं ठीक तर आहे ना? त्यावरती रमा म्हणते की ठीक नाही, खूप छान आहे. आपल्यामध्ये असं सगळं काही छान राहील. आपली मतं वेगळी आहेत. बाकी कितीही काही झालं तरी आपण एकत्रच राहणार आहोत. आणि रमा त्याच्याकडे बघून आता स्माईल करते, त्याचा हात हातामध्ये घेते. परंतु अक्षय मात्र विचारातच पडतो. त्याला रमाचंही म्हणणं मान्य नसतं. त्यानंतर आता सकाळी सकाळी उठून रेवा मात्र आरोडीसाठी आता काहीतरी केक वगैरे बनवत असते आणि तेवढ्यात तिथे चंदा येते. चंदा ही सर्व पाहते आणि बघितल्या क्षणी मात्र आता विचारते की ताईसाहेब, काय हो, काय झालं? सकाळी सकाळी इतका घाट कशासाठी घातलेला आहे आणि कुणासाठी? तेव्हा आता रेवा म्हणते की मी बऱ्याच वेळचं ट्राय करते पण फिनिशिंगच जमत नाही. त्यावरती चंदा पुन्हा विचारते की अहो, पण इतकी मेहनत तुम्ही कुणासाठी घेतात? त्यावरती आता रेवा म्हणते की आरोहीसाठी. तेव्हा आता चंदा म्हणते की त्या लहान मुलीसाठी तुम्ही रात्रभर जागून इतकी मेहनत घेतात? तर हे बघा, बाहेरून सुद्धा विकत आणता आलं असतं. 5 मिनिटात विकत आता घरी सुद्धा आले असते आणि असा मात्र कितीक खर्च आला असता. त्यावरती रेवा म्हणते की हो, पैशाने सगळं काही विकत घेता आलं असतं, पण त्यात प्रेमाची भावना कशी व्यक्त झाली असती? रेवा मात्र आता जे काही आहे तर ते दाखवते की एकक दुसरं आणि म्हणते की बघ, दिसायला किती छान आहे, सगळं काही छान आहे, परंतु त्यात मात्र प्रेम नाही ना, म्हणून आता मी हे सगळं काही करतेय. त्यावरती आता चंदा खुश होऊन हसते आणि म्हणते की ताईसाहेब, आज इतक्या दिवसातून मात्र मी आता तुम्हाला इतकी मेहनत करताना पाहतेय. तेव्हा तर रेवा म्हणते की हो, या अगोदर सुद्धा मी माझ्या चिवसाठी हे सर्व केलेलं आहे, अगदी न चुकता, रोज मात्र. मग माझ्यासाठी कुठे काही नवीन गोष्ट आहे? रोज ना रोज मी करतच असते. आणि चिवसाठी म्हणल्यानंतर आता रेवा लगेच आता तिचा चेहरा पडतो आणि आता चंदासुद्धा तिच्याकडे बघत असते. तेव्हा आता रेवा काहीतरी घ्यायला जाते परंतु तिच्या हाताला भाजले जाते आणि तेवढ्यात मात्र आता ती जोरात आई ग असं ओरडते. चंदा म्हणते की ताईसाहेब, मी तुम्हाला म्हटले होते ना, भाजला ना तुम्हाला, मी करते ना. त्यावरती आता रेवा म्हणते की नाही अगं, थोडंसं काहीतरी आहे, तू काही काळजी करू नकोस. आणि बघ किती छान झालेलं आहे आणि नक्की आरोहीला आवडेल का? चंदा म्हणते की हो, नक्कीच आवडेल आणि तुम्ही इतकं प्रेमाने बनवलेलं आहे, मग नक्की आवडेल. परंतु मला एक गोष्ट सांगा की तुम्ही फक्त तिला हे देण्यासाठी करत आहात की त्या बदल्यात काही मिळवण्यासाठी? रेवा म्हणते की दोन्ही पण, कारण मी तिला आनंदसुद्धा देणार आणि तिचं प्रेम मात्र मी मिळवणार. आता चंदा खूप खुश होऊन हसते, कारण आता रेवा आणि चंदा या दोघींना त्यांचा प्लॅन माहिती असतो. त्यानंतर आता इकडे आरोहीला घेऊन मात्र आता रमा ही गार्डनमध्ये खेळायला आलेली असते. आरोही मात्र आता खेळत असते. आता जे काही तिचे खेळ आहे तर तो सुरू असतो, त्यात ती मग्न असते. रमा मात्र तिथे बाकावर बसलेली असते. तेवढ्यात रमा मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते तर आरोही तिला आवाज देते की आई, इकडे ये ना गं. आणि तेवढ्यात आता रमाही तिच्या जवळ येते तर आरोही म्हणते की बघ आई, मी किती सुंदर घर बनवलं. तर आरोही म्हणते की आई, हे बघ, 2 घर आहे. तेव्हा रमा म्हणते की वाव, आणि 2 घरं मात्र कुणाचे आहे? तेव्हा आता आरोही म्हणते की एक मात्र आपलं आणि एक रेवा मावशीचं.
एक तुझं घर आणि रेवा मावशीचं. असं म्हणल्यानंतर रमाला तर धक्काच बसतो. आरोही पुढे म्हणते, हे बघ, आता हे तुमच्या दोघींचं घर मी का बनवलं आणि त्यामध्ये रस्ता का ठेवला बरं? तुमच्या दोघींमध्ये कट्टी वगैरे नकोय. हे बघ, कधी मात्र मी तुझ्याकडे येऊ शकते, कधी रेवा मावशीकडे जाऊ शकते. तेव्हा आता रमाला धक्काच बसतो. रमा आरोहीकडे पाहत असते. डायरेक्ट आता एकदम आरोहीचं बोलणं ऐकल्यानंतर स्तब्ध होते. तिला काय बोलावं तेच काही कळत नसतं. कारण आरोहीला रेवाचा किती आता जवळीकी निर्माण झालेली आहे रमाच्या लक्षात येते. तर रमा लगेच आपल्या बाकावर जाऊन बसते आणि तेवढ्यात तिथे रेवा येते. रेवाला बघून मात्र आता आरोही अगदी धावतच येते आणि मावशी मावशी करते. तेव्हा आता रमा पाहत असते. रेवाने मात्र आता घट्ट अशी मिठी मारलेली असते आरोहीला. रमाला हे बघून खूप मोठा धक्का बसतो. आता आरोही म्हणते की आंटी अगं सोड ना. मात्र आता रेवानी जे काही आता तो केक वगैरे आहे तर तो खाण्यासाठी आणलेला असतो आणि आता ती आरोहीला आता मात्र रमा लगेच आता तिला जवळ घेते आणि म्हणते की हे बघ आरोही, आता मी तुला सांगितलेलं लक्षात आहे ना? तर आता रेवा लगेच म्हणते की हे बघ आरोही, तुझ्यासाठी. तेव्हा आरोही विचारते की आई, हे पण नक्की काय आहे? बरं, आणि बघ ना, तूच सांगत असते की अनोळखी माणसाकडून काही घ्यायचं नसतं, पण आता रेवा मावशी थोडीच अनोळखी आहे का? ही तर आपली फ्रेंड आहे. तेव्हा तर रेवा खूपच खुश होते आणि आरोहीला मात्र आता तो तिनं प्रेमाने बनवलेला केक खायला देते. तेव्हा आता रेवा आता हसत असते, परंतु रमाला मात्र आता काहीतरी वेगळं फील होत असतं. त्या दोघींच्या अगदी छान अशा गप्पा सुरू असतात. दोघींची छानच मैत्री घट्ट जमते. रमाला मात्र आता पूर्णपणे घाम आलेला असतो. ती मात्र आता अगदी विचारातच पडते आणि टेन्शनमध्ये येते आणि रेवा तिच्याकडे बघून खुश होत हसत असते. त्यानंतर आता रेवा घरी येते संध्याकाळ झाल्यानंतर. तर चंदा आता म्हणते की ताईसाहेब, तुम्हाला मात्र आज हसतानी बघून खरंच मला खूप छान वाटतंय. तेव्हा रेवा लगेच चंदाच्या जवळ येते आणि म्हणते की अगं छान तर मला वाटणारच, कारण आज मला पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मिळालेलं आहे. एक नवीन नातं आणि एक नवीन ओळख. आणि हे बघ चंदा, तिने मला मावशी म्हटलं. मावशी. रेवाला खूपच आनंद होतो आणि चंदासुद्धा आता रेवाला खुश बघून तीसुद्धा खूपच खुश असते. आणि हे बघ, आज मात्र मी इतकी हॅपी आहे तर मी तुला शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि खरंच खूपच आनंदी आहे मी, आणि याचं तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे, राईट? दोघेही मस्त आता सेलिब्रेशन करतात. याचं सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. म्हणून एकमेकींना चिअर्स करत आता त्या मस्त पेक तयार करतात आणि पीत असतात. आणि तेवढ्यात तेथे तामटकर येतो. तामटकर म्हणतो की वाव, खरंच येथे तर छानच असं सेलिब्रेशन सुरू आहे. नंदा लगेच आत येते आणि तामटकर रेवाला विचारतो की काय विशेष आहे इतकं? तेव्हा आता रेवा तांबडकरच्या हाताला धरते आणि म्हणते की तू ये, बस आणि बस इथे, मी तुला सगळं काही सांगते. तेव्हा आता तांबडकर खाली बसतो आणि तांबडकर खुशीत विचारतो की माझ्या रेवा डार्लिंगने मात्र कोणता असा गड आहे तर तो सर केलेला आहे. तर आता रे म्हणते की विश्व आय एम सो हॅपी टुडे. शेवटी मी तिच्या आयुष्यामध्ये पाऊल टाकलं आणि मी तिच्यासाठी जे काही केलं ते तिला फारच आवडले आणि खरंच तुने मला अगदी स्वीकारलं. त्यावरती हे ऐकून आता तांबडकर खुशीत विचारतो की खरंच काय बोलतेस रेवा? आणि हे बघ विशू, आता तुला माहितीये का, ही आरोही आहे ना, म्हणजे ती आता ही रेवा तिची मावशी सुद्धा आहे. फक्त तांबडकरची बायको नाही, पण आता आरोहीची मावशी तर आहेच रेवा. आता तांबडकर लगेच खुश होतो आणि म्हणतो की आनंद झाला आणि असाच खेळ रंगात आला. शेवटी आता आरोहीतील निरागसपणा आहे तर त्यातील तुझा प्रामाणिकपणा तो सिद्ध झाला तर. आणि वेल, खरंच खूपच छान. त्यावर ते तांबडकर रेवाला विचारतो की आरोहीने तुला तर स्वीकारलं, परंतु मुकादम कुटुंब मात्र तुला इतक्या लवकर स्वीकारतील का? तेव्हा आता रेवाही अगदी थोडीशी नाराज होते आणि म्हणते की हे बघ विशू, वेळ तर थोडासा लागेलच, कारण जखम भरण्यासाठी वेळ तर हा लागतोच. त्यावरती तांबडकर तिला म्हणतो की हो खरंय. त्यानंतर मात्र आता जी आरोहीसाठी तिने पेस्ट्री बनवलेली आहे तर ती पेस्ट्री मात्र ती विशूला म्हणते की बघ, ही आरोहीसाठी बनवली होती आणि ऑफकोर्स मी तुझ्यासाठी सुद्धा बनवली होती. नो शुगर, ट्राय कर आणि हे बघ, मला सांग की कशी झालेली आहे ती. यावरती आता विश्वनाथ म्हणजे विशूच खुश होतो आणि तू बनवलेली आहे तर मग खायलाच पाहिजे, म्हणून तो लगेच आता खुशत एक घास घेतो आणि खरंच अमेझिंग अमेझिंग, अगदी खरंच लवली, खूपच छान अशी गोड पेस्ट्री. तेव्हा आता रेवा खूप खुश होत हसते. परंतु काय आहे की रेवा, खूप काही गोड गोष्टी आहेत तर कधी कधी मात्र त्या संशयास्पद वाटू शकतात. त्यामुळे हे बघ, जे काही तुला पाऊल टाकायचं आहे तर ते अगदी केअरफुली, अगदी जपून पाऊल टाकायचं आहे. तर आता रेवा म्हणते की हे बघ, त्यांना माझ्या वाईट वागण्याची सवय झाली होती विशू. आता ह्या चांगल्या वागण्याची अगदी सवय होण्यासाठी मात्र थोडासा त्रास तर सहन करायलाच लागेल. रेवाला हे बघ मित्रो, त्रास सहन करायला तयार आहे, खरंच खूपच. रेवा, आता हे बघ विशू, ह्या वेळेस मात्र माझ्या हातून काही चुकीचं घडायला नकोय. मग झालं. त्यानंतर आरोही मात्र आता ती पेस्ट्री घरी घेऊन येते आणि आपल्या टेडीला म्हणते की बघ रेवा मावशीली खास माझ्या
माझ्यासाठी बनवलं होतं. तर रमासुद्धा आता तिथे बेडवर असते. तर तेवढ्यात तिथे अक्षय येतो. अक्षय म्हणतो की अरे वा. अक्षय मात्र खुश होत आता आरोहीच्या हातातील जी काही रेवाजे बनवलेली पेस्ट्री आहे तर ती खायला घेतो. तर आता तो एक घास घेणार, तोच लगेच आरोही म्हणते की रेवा मावशीने खास माझ्यासाठी बनवलेला आहे. तर अक्षय लगेच आता तो घास खायचाच थांबवतो आणि आरोहीला पुन्हा विचारतो की कोणी बनवलं. तेव्हा आता आरोही खुशीत म्हणते की रेवा मावशी. अक्षय लगेच रमाकडे पाहतो आणि रमा अक्षयकडे. अक्षयला राग येतो. अक्षय लगेच आरोहीला पुन्हा विचारतो की काय रेवा मावशी आणि काय ती केव्हा मावशी झाली असे रागानेच विचारतो. तेव्हा आता रमा त्याला खुणावते. आरोही ते दोघांकडे पाहत असते. तेव्हा आता लगेच अक्षय पुन्हा म्हणतो की रमा काय झालं, तू मला शांत राहायला सांगतेस? जे काही चाललेलं आहे ते तुला पटतं का? परवा मात्र गुंडांच्या तावडीतून तिने हिला सोडवलं आणि काल मात्र ही इमोशनल कार्डवर खेळी आणि हे गिफ्ट, मग उद्या मात्र आणखीन ती काय करणार आहे सांग बरं तुम्हाला. आणखीन तेव्हा आरोहीला वाईट वाटतं आणि ती रमाच्या जवळ येते आणि विचारते की माझं काही चुकलं का? वरती आता रमा तिला म्हणते की नाही, थांब जरा, हे फक्त. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय फक्त तुला काय म्हणायचंय? म्हणजे हे सगळं नॉर्मल आहे असं तुला म्हणायचं आहे का? आणि हे बघ, आपण मात्र हे सगळं काही छान असं नॉर्मल स्वीकारूयात असं तुला म्हणायचं आहे का? ती मात्र आपल्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण ते अगदी म्हणजे शांतपणे स्वीकारायचं, काही अगदी म्हणायचं नाही असंच तुला म्हणायचं आहे ना रमा? आता आरोहीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती शांतपणे म्हणते की बाबा हे वगैरे रेवा मावशी खरंच वाईट नाही रे. तेव्हा आता अक्षय लगेच आता त्या दोघींसमोर हात जोडतो आणि तो रमाला म्हणतो की तुला कसं समजावता येईल, तिलाच समजाव, नाहीतर माझे तर अगदी बोलती बंदच झाली. आणि आता तो आरोहीला म्हणतो की सॉरी बाळा, मला हे खरंच नाही पटत आणि मला ते आवडणार सुद्धा नाही. मात्र आता अक्षयकडे बघत असते, परंतु अक्षय मात्र आता रागाने मात्र बाहेर निघून जात असतो. तर आरोही म्हणते की अरे बाबा प्लीज, अरे ऐक ना. अक्षय आरोहीचं सुद्धा ऐकून न घेता बाहेर निघून जातो. तेव्हा आता रमा एकदम शांत असते. आरोही मात्र आता रमाच्या गळ्यात पडून रडते आणि ती आरोहीला आता शांत करत असते आणि ती शांतपणे आता आरोहीला म्हणते की मी बोलते बाबाशी. आता आरोही घट्ट असते, रमाला मिठी मारते आणि रमाने आता अक्षयला कसं समजायचं याचा विचार करत असते. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रेवा आणि आरोही ह्या एकत्र येतात आणि रमासुद्धा असते, बाहेर कुठेतरी भेटलेले असतात. तर आता आरोही म्हणते की मला आत्ताच मात्र रेवाच्या मावशीच्या सोबत जायचं आहे, कारण तिने मला प्रॉमिस केलं होतं आईस्क्रीम खाण्याचं आणि तिने मला प्रॉमिससुद्धा केलं होतं की ती मला माझं आवडतं चॉकलेट घेऊन देणार आहे. तर आता रेवा ही अगदी रमाकडे बघून हसते. बरोबर आरवीला आता ती आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे मात्र अक्षयला जी काही माहिती मिळालेली असते, कारण आता इथे आपल्या बंगल्याच्या शेजारून एक आता रस्ता जातो आणि तेथे 3 अशा गाड्या बघितलेल्या आहेत आणि आता मात्र त्यातील एक गाडी आहे तर ती आता ह्या तांबडकरच्या जुनी कंपनी आहे, तर त्या कंपनीच्या नावाची आहे तांबडकरच्या आणि ती तांबडकरच्या नावावर आहे. तर तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर आनंद म्हणतो ते आपल्या आरोहीला किडनॅप केलं. आता ह्या सगळ्या मागे आता रेवा आणि तांबडकर आहे, तर त्यांची गाडी आहे म्हटल्यानंतर रमा मात्र आरोहीला सोडून मात्र आता इकडे घरी आलेली असते. तर अक्षय तिला म्हणत असतो की तू आरोहीला मात्र तिच्या ताब्यात असं सोडून आली, कसं चालेल बाळ, तू कसं तिच्यावर इतका विश्वास ठेवू शकतेस, तुला पट्ट का रमा हे सर्व? तेव्हा आता तर रमा अक्षयकडे पाहत असते. आता मात्र रेवाने बरोबर आरोहीला आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं आणि इकडे अक्षय रमाला सांगण्याचा अगदी वारंवार प्रयत्न करत असतो, पण रमाच्या काही लक्षात येत नाही. रमाला तर असं वाटतं की खरंच आता रेवा बदललेली आहे, परंतु रेवा बदललेली नसते हे मात्र आता रमाच्या कधी लक्षात येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.